आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनरकर EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालनेकरांनो, आपल्यासाठी एक सुखद आनंद उत्साह देणारी बातमी आहे। जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली, पण विकासाच्या नावाने बोंबच होती। मग विकास निधी कुठे जात होता या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दिवाळीच्या वेळी मिळालेच आहे। असो, झाले गेले गंगेला मिळाले। आज आपण पाहणार आहोत जालनेकरांच्या मनोरंजनाची बातमी। जालना शहराची शान मोती तलाव आहे। या तलावाच्या बाजूने वळण रस्ता आहे। तुम्हाला जर नांदेड, परभणी, बीड, धाराशिव या भागात जायचे असेल तर याच वळण रस्त्याने जावे लागते। बाजूलाच छत्रपती संभाजी उद्यानही आहे आणि विशेष म्हणजे मावळत्या सूर्याचे अत्यंत विलोभनीय दृश्य या तलावाच्या पाण्यात पाहायला मिळते, ज्याला आपण सनसेट देखील म्हणतो। अशा या सुंदर रमणीय परिसर जालन्याची म्हणजेच MH21ची चौपाटी म्हणून विकसित होत आहे। जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या आयुक्त आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प आकार घेतोय। येथील काम प्रगतीपथावर आहे। आतापर्यंत जालना सोने का पालना ही म्हण होती। आता 3S म्हणजेच स्टील, सीड्स आणि सिल्क, लोखंड, बियाणे आणि रेशीम अशा ह्या 3 उद्योगांची भरारी आता घेतली जाणार आहे। आकाशाला गवसणी घालण्यासाठी या पक्षाने घेतलेली भरारी हा देखावा देखील इथे सादर होणार आहे। एप्रिल महिन्यात ही कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। इथे जालन्याची ओळख झाली, मुलांसाठी खेळणी झाली, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चाट भंडार देखील आहेत। परंतु हृदयाची धडधड थांबवणाऱ्या, डोळ्यांची तहान भागवणाऱ्या आणि गळ्यात हात टाकून बसू इच्छिणाऱ्यांच्या त्या जीवांसाठी काय आहे ना? तलावाच्या हिरव्यागार पाण्यात मावळत्या सूर्याचे तांबूस रंगाचे मनमोहक प्रतिबिंब, या प्रतिबिंबाच्या बाजूला मनसोक्तपणे पाण्यावर तरंगणाऱ्या पाणकोंबड्या, मध्येच त्या उडून गेल्यामुळे पाण्यावर उठणारे तरंग, हे पाहताना तुमचा तोल जाऊ नये म्हणून लावलेली लोखंडी जाळी आणि या जाळीच्या आडोशाला तुम्ही बसू नयेत म्हणून सुरक्षित अंतरावर होणारे फुलझाडांचे सुशोभीकरण पहा बरं। श्रीमती मित्तल यांनी तुमची किती काळजी घेतली आहे। त्यांनी घेतलेल्या या काळजीला प्रतिसाद तर द्यायलाच पाहिजे, कारण हे सर्व तुमच्यासाठीच आहे, जालनेकरांसाठीच आहे। तर मग चला भेटूयात एप्रिल महिन्यामध्ये जालन्याच्या MH21 या चौपाटीवर। तोपर्यंत सोबत कोणाला घ्यायचं याचा विचार तुम्ही करा। मी दिलीप पोनरकर, EDTV न्यूज, जालना।